नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार या चॅनलमध्ये मी श्रीकांत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 30 जून 2024 वार रविवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आपल्याला फुलांच्या दरामध्ये आज काय बदल पाहायला मिळत होता। तर काल आपण पाहिलं की शुक्रवारी फुलांच्या दरामध्ये आपल्याला झेंडूमध्ये कमी झालेले पाहायला मिळतात। त्याचबरोबर आज आपल्याला फुलांच्या दरामध्ये काय वाढ किंवा बदल या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतो का। त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा। तर आपण पाहूया की आज मार्केटमध्ये आपल्याला फुलांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतो का। या ठिकाणी आपण पाहू शकता शेवंती आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज शेवंतीसाठी साधारणतः 50 रुपये ते जास्ती असतं 80 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला स्थिरता पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता पिवळा झेंडू आपल्याला क्वालिटीमध्ये पाहायला मिळतोय। तर झेंडूचे दर या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी आज 20 रुपये किलोपासून ते जास्ती असतं चांगल्या झेंडूसाठी साधारणतः 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला बरेच कमी झालेले पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपल्याला मर्यादित आहे, परंतु या ठिकाणी ग्राहकांची संख्या खरेदी करण्यासाठी कमी असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दरामध्ये मंदी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता अस्टर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी आज 80 रुपये किलो ते जास्ती असते 110 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला अस्टरसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला अस्टरसाठी स्थिरता पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता बॉक्स पॅकिंगमध्ये आपल्याला एक्सपोर्टसाठी माल तयार झालेला आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता जे उदयपूर या ठिकाणी राजस्थानमध्ये या ठिकाणी आपल्याला माल जाताना पाहायला मिळते। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला एक्सपोर्ट झालेला माल पाहायला मिळते। तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता गुलाबांची मोठ्या प्रमाणात आवक आहे। तर हा जो आपल्याला माल जो आहे तो पूर्ण जो आहे तो पॅकिंग होताना पाहायला मिळते। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर पण या ठिकाणी आपल्याला एक्सपोर्टसाठी चांगल्या प्रकारे मिळत आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकता जरबेराची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला जरबेरा पाहायला मिळते। तो क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आहे, त्याचबरोबर दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला कमी या ठिकाणी 20 रुपये ते जास्ती असतं 30 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळतात। तर एका गड्डीमध्ये आपल्याला 10 स्टिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला तर आज कमी झालेले पाहायला मिळतात। तर शुक्रवारी शनिवारी आपल्याला 2 दिवसापूर्वी या ठिकाणी आपल्याला 30 ते 60 रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाले होते, परंतु आज या ठिकाणी आपल्याला दरामध्ये थोडासा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता डबल स्टिक गुलछडी पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते 10 रुपये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकतो ऑर्चिड आपल्याला क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी आज 350 ते 400 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते। तर एका गड्डीमध्ये आपल्याला 20 स्ट्रिप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते। तर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला 350 ते 400 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता कामिनी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर कामिनीसाठी दर या ठिकाणी आपल्याला कमीत कमी आज 5 रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर या ठिकाणी दरामध्ये आपल्याला स्थिरता पाहायला मिळते। तर आवक कमी आहे, त्याचबरोबर मागणी कमी असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळतात। त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक आहे, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला 5 रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त दर या ठिकाणी आपल्याला कामिनीसाठी दर पाहायला मिळते।